हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 8 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडले तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये कोणाचा नंबर लागणार आणि याबद्दलच घरात एक खूप मोठा गोंधळ होणार आहे. कारण अर्णवच्या कंपनीची AGM आहे, ॲन्युअल जनरल मीटिंग, आणि या मीटिंगमध्ये कमिटीसाठी इलेक्शन्स होणार आहेत. नवीन बोर्ड ऑफ डिरेक्टर कोण हे ठरेल आणि आकाशने बोर्ड ऑफ डिरेक्टर व्हावं अशी अर्णवची आणि घरातील सगळ्यांची इच्छा आहे. अर्णवने आकाशचं नाव रेकमेंडसुद्धा केलं आहे, परंतु बाकीच्या बोर्ड ऑफ मेंबर्सला हे पटणार नाही आणि ते यासाठी नकार देतील. आणि जेव्हा आकाशला ही जागा मिळाली नाही ही गोष्ट नम्रताला कळेल तेव्हा होणार मोठा धिंगाणा. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव शिर्केला घेऊन त्या मोबाईल गॅलरीमध्ये येतो जेथे त्याने रमाकांतचा मोबाईल रिपेअर करायला दिलाय. आणि तेथे फक्त मालक असतो आणि एक दुसरा एम्प्लॉई. अर्णव या मालकाला सांगतो, मी माझा मोबाईल रिपेअर करायला दिला होता, मला तो हवाय. तर हा मालक म्हणतो, साहेब फक्त 1 मिनिट, तुम्ही कोणाकडे फोन दिला होता? तर अर्णवला काही नाव माहीत नसतं. अर्णव सांगतो, येथे तो तुमचा माणूस होता ना त्याच्याकडेच दिला होता. हा मालक म्हणतो, निलेश का? हो, निलेश आता येथे नाही आहे, निलेश त्याच्या गावाला गेलाय, पण मी तुमचा मोबाईल देतो. असं म्हणून हा मालक दुसऱ्या एम्प्लॉईला सांगतो, साहेबांचा मोबाईल आहे का पहा बरं. हा माणूस पाहतो आणि सांगतो, नाही मालक, येथे जेवढे मोबाईल रिपेअरला आले होते सगळ्यांची डिलिव्हरी दिली आहे. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, हे कसं शक्य आहे? मी तर माझा मोबाईल नेलाच नाही आहे. हा मालक विचारतो, पण साहेब आम्ही तर एकही रिपेअरचा मोबाईल ठेवला नाही आहे, सगळे डिलिव्हरी केली आहे. अर्णव म्हणतो, तुमच्या त्या कोण निलेशला बोलवा ना. हा मालक सांगतो, निलेश येथे नाही आहे, तो तर नोकरी सोडून गावाला निघून गेला, तो गावाला जाऊन बिझनेस करणार आहे. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? मग माझा मोबाईल कुठे? हा मालक म्हणतो, थांबा मी निलेशला कॉल करून पाहतो. पण निलेशचा फोनच लागत नाही, निलेश फोनच उचलत नाही. अर्णव आणि शिर्केला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स, माझा मोबाईल खूप महत्त्वाचा होता, त्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, तो मोबाईल मला शोधून द्या. हा मालक स्वतः मोबाईल शोधायला जातो, पण तरीही मोबाईल सापडत नाही. हा मालक म्हणतो, सॉरी साहेब, पण तुमचा मोबाईल नाही आहे आमच्याकडे. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला काही कळतंय का? तो मोबाईल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, आत्ताच्या आत्ता तो मोबाईल द्या. आणि हे काय प्रोफेशनल काम आहे का तुमचं? तुमचा एक एम्प्लॉई सोडून जातो जॉब, गावाला जातोय, त्याचं गाव कुठे? हा मालक सांगतो, ते तर आम्हाला माहीत नाही, तो म्हणत होता की मला लॉटरी लागली आहे, मी आता गावाला जातोय, मस्त तिथे बिझनेस करेल. अर्णव आणि शिर्केला खूप टेन्शन येतं. अर्णव चिडून म्हणतो, मोबाईल शोधा आधी. हा मालक परत मोबाईल शोधायला जातो. अर्णवला काही कळत नाही, पण शिर्केला सगळं समजतं. आणि शिर्के अर्णवला सांगतो, सर नक्कीच त्या माणसाला, त्या निलेशला कुणीतरी मॅनेज केलं आहे. लॉटरी लागली म्हणजे त्याला पैसे देऊन मोबाईल गायब केला आणि तो सुद्धा गावाला पळून गेला. आता येथे थांबून काही फायदा नाही आहे, मी काहीतरी करतो, आपण जाऊया. अर्णव खूप चिडतो आणि या मालकाला म्हणतो, तुम्ही ना खरंच खूप अनप्रोफेशनल आहात. शिर्के अर्णवला घेऊन तेथून निघून जातो. आता काय करावं हाच प्रश्न या दुकानदाराला पडतो. आणि इकडे मामी खूप टेन्शनमध्ये असते. मामा निवांत असतो आणि मामीला वाटत असतं की अर्णव त्या मंजुळाला भेटायला गेला आहे, आता काय होईल? मंजुळा उदयकांतचं नाव सांगते की काय? अर्णव उदयकांतला पकडतो की काय? आणि मामा हे पाहतो आणि विचारतो, काय सुरू आहे तुझं वल्लरी? एवढं टेन्शन का आलंय तुला? वल्लरी म्हणते, अजून अर्णव घरी आला नाहीये आणि तुम्ही विचारताय मला टेन्शन का आलंय? मामा म्हणतो, तुझं घरातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं, तुला सगळ्यांची काळजी वाटते, हे पटलंय मला, आता शांत बस. वल्लरी म्हणते, अहो तुम्हाला काही कळतंय का? मला आहे ना खूप टेन्शन आलं आहे. मंजुळाने सांगितलं असेल का की रमाकांतरावाचा खून कुणी केला असेल? काय कळलं असेल अर्णवला? मला खूप टेन्शन आलं आहे. मामा म्हणतो, अगं कळेल ना, अर्णव थोड्या वेळाने घरी आल्यावर कळेल. वल्लरी म्हणते, तुम्ही फोन लावा. मामा म्हणतो, तो काय लहान आहे का पुन्हा पुन्हा त्याला फोन लावायला? मी नाही लावणार, येईल तो थोड्या वेळात घरी. मामा जाऊन बसतो. पण वल्लरीची त्रेधा तिरपट उडालेली असते, खूप टरकलेली असते. जर मंजुळाने उदयकांतचं नाव घेतलं तर माझ्यापर्यंत पोहोचायला त्यांना जास्त वेळ लागणार नाही असं तिला वाटतं आणि खूप टेन्शन येतं. मामा परत वल्लरीजवळ येतो आणि म्हणतो,
अगं बाई, मी हात जोडतो तुझ्यासमोर, कशाला एवढं टेन्शन घेतीये, येईल अर्णव. वल्लरी म्हणते, तुम्हाला कळत कसं नाही हो, ज्या गुंडांनी त्या मंजुळाला किडनॅप केलं, जर त्यांची बारीक नजर अर्णववर असेल तर अर्णवच्या जीवाला पण धोका आहे ना. मामा म्हणतो, अरे हो, मी तर हा विचारच केला नव्हता, खरं बोलतोयस तू, पण नको टेन्शन घेऊ, अर्णव येईल. असं म्हणून मामा वल्लरीचा हात पकडतो, तर वल्लरीचा हात खूप थंडगार असतो. मामा म्हणतो, अगं तुझा हात किती थंड पडलाय, एवढं काय टेन्शन घेतीये, बीपी शुगर लो होईल. आणि तेवढ्यात अर्णव तेथे येतो. वल्लरी धावत पळतच अर्णवजवळ जाते. मामाला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि वल्लरी विचारते, काय रे, मंजुळाने सगळं सांगितलं की नाही. अर्णव काही बोलणार इतक्यात मामा म्हणतो, अगं तो आत्ताच आलाय ना, लगेच कशाला त्याला काही विचारतीये, सांगेल तो, जास्त टेन्शन घेऊ नको. वल्लरी म्हणते, अहो विचारू द्या मला, काय झालं अर्णव, त्या मंजुळाने काही सांगितलं का. अर्णव सांगतो, नाही, मी तिला भेटायला गेलो होतो, ती घरी आली आहे, पण तिचे बाबा म्हणाले की आम्हाला काही विचारू नका, आम्ही तुमची मदत करू शकणार नाही. हे ऐकून मामा आणि वल्लरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. वल्लरी तशी मनातून खुश झालेली असते आणि विचारते, म्हणजे असं कसं बोलू शकतात ते. तर अर्णव सांगतो, तिचे वडील म्हणत होते की ती अजून खूप यंग आहे, तिचं शिक्षण सुरू आहे, तिचं अजून लग्न झालेलं नाही आहे आणि एवढ्या लवकर आपण तिला यावर संकटात टाकणं म्हणजे पोलीस, मग कोर्ट केस किंवा या गुंडांनी तिला किडनॅप केलं होतं, तिच्या फ्युचरसाठी ते चांगलं नाही आहे, त्यामुळे ते आपल्याला कोणतीही मदत करणार नाही आहे, असं ते म्हणत होते. हे ऐकून वल्लरीचा जीव भांड्यात पडतो, ती खुश होते. मामा म्हणतो, अरे पण आता काय करायचं. वल्लरी म्हणते, हो ना, त्यांनी आपल्याला मदत नाही करणं हे खूप चुकीचं आहे, त्यांना काही माणुसकी आहे की नाही. अर्णव म्हणतो, जाऊ दे मामी, आता आपण काय करू शकतो. त्यांचा जो विचार आहे ना, तो मला सुद्धा पटला, तिच्या फ्युचरसाठी हे योग्य नाही आहे, त्यामुळे मी सुद्धा तो विषय सोडून दिलाय. मामा म्हणतो, हो अर्णव, तू नको टेन्शन घेऊ, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूया. आणि अर्णव म्हणतो, मी आलोच. अर्णव तेथून निघून जातो. मामी भलतीच खुश होते आणि म्हणते, शेवटी माझ्या मनासारखंच झालं, आता कमीत कमी काही दिवस तरी संकट टळलंय, असा विचार करून मामी खूप खुश होते. डॅट इज डॅट असं म्हणून तिला अत्यानंद झालेला असतो. मामीला वाचवण्यासाठी अजून काय काय केलं जाईल हे मामीला सुद्धा माहीत नाहीये. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव आपल्या रूममध्ये असतो. ईश्वरी सुद्धा तेथे असते. अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं. हे सगळं काय होतंय, आपल्याबरोबर असं का घडतंय हे त्याला कळत नाही. सगळे मार्ग बंद झाले आहेत. आता रमाकांतचा खुनी कसा शोधून काढायचा हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर शांत व्हा, तुम्ही किती त्रास करून घेताय स्वतःला. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, सगळे रस्ते बंद होत आहे, तुला काय वाटतं बाबांचा खून त्या सौदामिनीने केला असेल का. ईश्वरी म्हणते, सर मला कळतंय तुम्ही सगळ्या शक्यता शोधून काढताय, पण मला नाही असं वाटत की बाबांचा खून त्या सौदामिनीने केला असेल. अर्णव विचारतो, तुला का असं वाटतंय. ईश्वरी म्हणते, सर सौदामिनी संपूर्ण कॉम्पिटिशनमध्ये आपल्या नजरेसमोरच होती. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तिने केलाय म्हणजे तिने स्वतःने केलाय असं नाही म्हणते मी, तिने कोणाला पैसे दिले असतील, तिच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, ती करू शकते ना असं. ईश्वरी म्हणते, हो सर, पण तिला फक्त आपली कंपनी हवी होती आणि बाबांचा खून करून तिला काय मिळणार आहे, तिला काहीच फायदा नाही आहे ना, त्यामुळे तिने बाबांचा खून केला असेल असं मला वाटत नाही. अर्णव ईश्वरीला सगळ्यांवर संशय येतोय, पण उदयकांतवर काही संशय येत नाही. ईश्वरी अर्णवला सांगते, सर तुम्ही खूप विचार करताय, आपण बाबांच्या खुन्याचा शोध घेतच राहायचा आहे, आपण तो काही शोध थांबवणार नाही आहे, पण आता आपण आयुष्यात पुढे जायला हवं, आपण आपल्या कंपनीचा सुद्धा विचार करायला हवा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. बाबांच्या खुन्याबद्दल आपल्याला लवकरच काहीतरी कळेल. आणि तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो. अर्णव फोन उचलतो आणि शिर्के त्याला सांगतो, सर एक महत्त्वाची बातमी द्यायची होती. अर्णव विचारतो, काय. शिर्के म्हणतो, तुमचं जे सोशल मीडिया पेज आहे ना, ईशनव, त्याचे 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. कॉंग्रॅट सर. हे ऐकून अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, शिर्के डोकं बिकं फिरलंय का तुमचं, येथे मला काय टेन्शन आहे, माझ्या बाबांचा खुनी सापडत नाहीये आणि तुम्ही मला त्या सोशल मीडियाबद्दल काय सांगताय. शिर्के म्हणतो, सॉरी सर, पण ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना, आता तुमचे एवढे फॉलोअर झाले आहेत तर तुम्हाला कोलॅबरेशनच्या रिक्वेस्ट येत आहे, मी तुम्हाला मेल पाठवला आहे. अर्णव चिडून म्हणतो, स्टॉप इट शिर्के, आता ते फॉलोअर्स वाढले, ते कोलॅबरेशन आले म्हणून आपला सेल्स वाढणार आहे का, आपला बिझनेस वाढणार आहे का,
या फालतू गोष्टींसाठी ना मला परत कॉल करायचा नाही, मूर्ख कुठले. अर्णव रागारागाने कॉल कट करतो. शिर्के बिचारा खूप दुःखी होतो आणि ईश्वरी म्हणते, सर तुम्ही त्या शिर्केवर किती चिडता हो. तो बिचारा शिर्के सगळं ऐकून घेतो, सहन करतो, म्हणून काही बाही बोलता. बिचारे शिर्के. अर्णव चिडून म्हणतो, बस झालं मी सिंदोर, तो चांगला मी वाईट असं दाखवण्याचा प्रयत्न करू नको. ईश्वरी म्हणते, कायम तुम्ही टेन्शनमध्येच असतात. एवढी सुंदर बायको तुमच्या समोर आहे, तिच्याकडे थोडं लक्ष द्यायचं, ते सोडून कायम टेन्शनमध्ये. अर्णव म्हणतो, स्टॉप इट, बंद कर हे सगळं. ईश्वरी म्हणते, सर मी फक्त तुमचा मूड लाईट करण्याचा प्रयत्न करते. आपण बाबांच्या खुन्याचा शोध घेणारच आहोत, पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे. आता आपण आपल्या बिझनेसकडे लक्ष द्यायला हवं आणि जर या कोलॅबरेशनमुळे, या फॉलोअर्समुळे आपल्या कंपनीला, आपल्या बिझनेसला फायदा होणार असेल तर ते करायला काय हरकत आहे. अर्णवला सुद्धा हे पटतं. अर्णव आपल्या बेडवर शांत बसतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहते. अर्णव डोळे बंद करतो आणि मग तसा झोपून जातो. अर्णवला खूप टेन्शन आलंय हे ईश्वरीला सुद्धा समजतं. पण आता ईश्वरीसुद्धा मामी, वल्लरी, तिचा भूतकाळ या सगळ्यांबद्दल विसरली आहे. लवकरच रमाकांतचा खून झाला होता हे सुद्धा सगळे विसरून जातील असंच दिसतंय. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. अर्णव हा सकाळीच ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि तेवढ्यात त्याला शिर्केचा कॉल येतो. अर्णव फोन उचलतो आणि शिर्के त्याला सांगतो, सर आज आपल्या कंपनीची AGM आहे, ॲन्युअल जनरल मीटिंग, तुम्ही वेळेवर या. अर्णव सांगतो, हो आहे माझ्या लक्षात. तुम्ही आकाशला कॉल करून सांगितलं का. शिर्के म्हणतो, मी त्यांना कॉल केला होता पण त्यांनी फोन नाही उचलला. नम्रता मॅमने विचारला तर मी त्यांना सांगितलंय. अर्णव म्हणतो, ठीक आहे येतोय मी. अर्णव फोन कट करतो आणि विचार करतो, आज कमिटीचं इलेक्शन आहे, हीच योग्य वेळ आहे आकाशचं नाव प्रपोज करण्यासाठी बोर्ड ऑफ डिरेक्टरसाठी. आणि इकडे हॉलमध्ये आणि किचनमध्ये वल्लरी आणि नम्रता असतात. नम्रता वल्लरीला चहा आणून देते आणि म्हणते, आई आज आपल्या कंपनीची AGM आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हो AGM तर आहे. नम्रता म्हणते, फक्त AGM नाही आहे तर कमिटीसाठी इलेक्शनसुद्धा आहेत. हे ऐकून वल्लरी खुश होते आणि नम्रताजवळ जाऊन म्हणते, नम्रता तुला माहिती आहे का, जर आकाश या इलेक्शनमध्ये उभा राहिला आणि कमिटीवर गेला तर तो बोर्ड ऑफ डिरेक्टरचा मेंबर होईल आणि माझा विश्वास आहे एक दिवस तो त्या अर्णवला मागे पाडून या कंपनीचा मालक बनणार, खूप मोठा बिझनेसमॅन बनणार. हे ऐकून नम्रता खुश होते. वल्लरी म्हणते, मला तर असं वाटतं की तू आकाशला सांगायला हवं की तू या इलेक्शनसाठी उभा राहा आणि हे इलेक्शन जिंकून दाखव. नम्रता म्हणते, हो आई मी नक्कीच असं करेल, मी आकाशला याबद्दल सांगेल. वल्लरी ही नम्रताचे कान भरून देते आणि तिला सांगते, कसं आहे ना नम्रता, नवऱ्याला आपल्या घराबाहेर जेवढी इज्जत असते ना तेवढीच बायकोची घरात इज्जत असते. त्यामुळे आकाशने जर हे इलेक्शन जिंकलं तर बाहेर कंपनीमध्ये आकाशची इज्जत वाढणार आणि आकाशची बाहेर कंपनीत इज्जत वाढली तर तुझी घरात इज्जत वाढणार. त्यामुळे तू आकाशला सांग की या इलेक्शनमध्ये उभं राहा आणि हे इलेक्शन जिंकून दाखव. नम्रता खुश होऊन म्हणते, हो आई मी हे नक्की करेल. आणि वल्लरी तिला आणखीन भडकून देते आणि जर आकाश हे इलेक्शन जिंकला नाही तर आयुष्यभर अर्णव आणि ईश्वरीची गुलामी करत बसा. हे ऐकून नम्रताला खूप राग येतो आणि तेवढ्यात ईश्वरी ही अर्णवच्या रूममध्ये येते आणि म्हणते, सर आज तुम्ही खूप लवकर तयार झालात. अर्णव सांगतो, मी सिंदोर आज AGM आहे. पण ईश्वरीला काही कळत नाही आणि ईश्वरी विचारते, AGM ते काय असतं. अर्णव हसून म्हणतो, अगं AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग. हे ऐकून ईश्वरी खुश होते. अर्णव तिला सांगतो, फक्त एवढंच नाही आहे, कमिटीसाठी इलेक्शनसुद्धा आहे आणि मी आकाशचं नाव रेकमेंड करणार आहे. आकाश जिंकला तर खूप छान होईल. हे ऐकून ईश्वरी खुश होते आणि इकडे वल्लरी नम्रताचे कान भरत असते. नम्रता तू आकाशला कोणत्याही परिस्थितीत या इलेक्शनसाठी तयार कर. आकाश हे इलेक्शन जिंकला ना तर माझा विश्वास आहे एक ना एक दिवस तो अर्णवच्या पुढे निघून जाईल, ही कंपनी त्याच्या मालकीची असेल. नम्रता भलतीच खुश होते आणि मामी ही नम्रताला सांगते, कसं आहे ना, माझ्या नवऱ्याने आयुष्यभर काहीच केलं नाही, त्याची पुरी जिंदगानी अर्णवच्या मागे पुढे करण्यातच गेली. पण तू तुझ्या नवऱ्याला तसं करू नकोस. त्याला सांग की तुला अर्णवच्या पुढे जायचंय. एकदा का तुझा नवरा हे इलेक्शन जिंकला, संपूर्ण जग तुझ्या मिठीत असेल, एवढं लक्षात ठेव. नम्रता भलतीच खुश होते आणि इकडे ईश्वरी अर्णवला सांगते, सर मग तुम्हीच आकाश सरांचं नाव रेकमेंड करून टाका ना.
आणि आकाश सर आहे ना खरंच खूप चांगले आहेत. जेव्हा स्पर्धा सुरू होती तेव्हा मी जिंकावं किंवा माझी टीम जिंकावी अशी त्यांची इच्छा नव्हती. फक्त सात्विक फॅशन वाचलं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत होते. खरंच ते खूप मेहनत करता आणि खूप चांगले आहेत. अर्णवला सुद्धा हे माहीत असतं. आणि इकडे नम्रता ही वल्लरीला सांगते, पण माझा नवरा तर अर्णव सरांचा भक्त आहे. अर्णव जिजूंच्या शब्दापुढे तो कधीच जात नाही. ते जे म्हणतील तोच ते करत असतो. मग त्याला हे कधी पटणार? मी त्याला कसं समजून सांगणार? वल्लरी म्हणते, ते तर खरंच आहे, तो अर्णवचा भक्त आहे. पण आता तूच त्याला समजून सांगायला हवं, तो तुझं नक्की ऐकेल. तेव्हा नम्रता म्हणते, हो आई, मी त्यांना नक्की या इलेक्शनमध्ये उभं राहायला सांगणार आणि त्यांनी हे इलेक्शन जिंकलंच पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. वल्लरी ही नम्रताला आणखीन भरून देते की तुझ्यासारखी बायकोच नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ना की नवरे प्रगती करू शकतात. हे ऐकून नम्रता खूप खुश होते. आणि इकडे ईश्वरी ही अर्णवला सांगते, मग सर इलेक्शनची काय गरज आहे? तुम्ही कंपनीचे मालक आहात. तुम्हीच डिक्लेअर करून टाका ना की ते इलेक्शन जिंकले आहेत. अर्णव सांगतो, मिस इंदोर असं नाही होत. बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये दुसरे पण मेंबर्स असतात आणि मग हे मेंबर्स वेगवेगळ्या कॅन्डिडेटला पाहतात. अख्ख्या देशामध्ये सात्विक फॅशनमधून काही मेंबर्स उभे राहतील, त्यांच्यात इलेक्शन होईल आणि मग जो बेस्ट असेल तोच जिंकेल. ईश्वरी म्हणते, मग तर आपले आकाश भाऊजी जिंकतील कारण ते बेस्ट आहेत. अर्णवला सुद्धा हे पटतं. ईश्वरी म्हणते, चला सर, आता खाली सगळे असतील, आपण सगळ्यांना सांगून टाकूया. अर्णव विचारतो, आत्ता? ईश्वरी म्हणते, हो, चांगल्या कामासाठी उशीर करायचा नसतो. आणि मग ईश्वरी अर्णवला घेऊन खाली येते. आधीच तेथे मामा, अंजली, आकाश बसलेले असतात. आणि मामा विचारतो, काय रे अर्णव, आज AGM आहे ना, तू तयार झालास ना? झाली का सगळी तयारी? अर्णव सांगतो, हो मामा, सगळी तयारी झाली आहे आणि मला एक अनाऊन्समेंट करायची आहे. मामा विचारतो, काय? अर्णव सगळ्यांना बोलवतो. वल्लरी आणि नम्रतासुद्धा तेथे असतात. आणि अर्णव सांगतो की आज AGM आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. कमिटीचे इलेक्शनसुद्धा आहेत आणि मी आकाशचं नाव त्यासाठी सजेस्ट करणारे, रेकमेंड करणारे. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. अंजली, आकाश, ईश्वरी, नम्रता सगळ्याजणी आनंदाने नाचू लागतात, टाळ्या वाजू लागतात. सगळे खूप खुश असतात. आणि अंजली म्हणते, हो हो, एकदम भारी आयडिया आहे. पण आकाश म्हणतो, पण दादा, एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर. अर्णव त्याला समजावून सांगतो, का नाही आकाश, मागील अनेक वर्षांपासून तू चांगलं काम करतोय. तुझे वर्क एथिक्स मी पाहिले आहेत. या पोझिशनसाठी तू अगदी योग्य आहेस. सगळ्यांनाच ही गोष्ट पटते. नम्रताच्या चेहऱ्यावर कधी नव्हे तो आनंद असतो. आणि मामा म्हणतो, हो आकाश, आम्हाला सुद्धा तुला त्या पोझिशनवर पाहायचं आहे. खरंच तू यासाठी तयारी कर. नम्रता म्हणते, हो हो, तुम्ही हे इलेक्शन जिंकलंच पाहिजे. आणि मग मामा घोषणा देऊ लागतो, जिंकून जिंकून जिंकणार कोण? आकाश शिवाय आहेच कोण? सगळे खूप खुश होतात. आणि अंजली सांगते, माझं वोट तर मी माझ्या भावालाच देणार आहे. अर्णव म्हणतो, चल मग तू काय प्रेझेंट करणार ते दाखव आम्हाला. आकाश पुढे येतो आणि जसं काय बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमध्ये उभा आहे असं प्रेझेंटेशन देतो. मी आकाश पाटील मागील अनेक वर्षांपासून आपल्या कंपनीमध्ये काम करतोय. मी इंटरनॅशनल क्लायंटसुद्धा हँडल केले आहेत, अनेक प्रोजेक्ट्स लीड केले आहेत आणि मला असं वाटतं की मी या पोझिशनसाठी अगदी योग्य आहे. तर अंजली मॅम, तुम्ही मला तुमचं मत द्यावं अशी माझी इच्छा आहे. अंजली म्हणते, हो मिस्टर आकाश, माझं मत मी तुम्हाला नक्की देणार. अंजली खूप एक्सायटेड होते. घरातले सगळे खुश होतात. नम्रता तर भलतीच खुश असते. अर्णव, ईश्वरी सगळ्यांना आनंद झालेला असतो. कधी नव्हे ते मामीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो. आणि मग अर्णव म्हणतो, चला आता, उशीर होतो AGMसाठी. आणि सगळे निघून गेल्यानंतर आकाश नम्रताला विचारतो, पाहिलंस का, तू नेहमी म्हणायचीस ना की माझा दादा माझा विचार करत नाही, आता कळलं का? नम्रता म्हणते, सॉरी बाबा, मी कान पकडते, यानंतर तुमच्या दादाला काही बोलणार नाही. आकाश म्हणतो, ठीक आहे, मी रेडी होऊन येतो. आकाश तेथून निघून जातो आणि नम्रता, वल्लरी खूप खुश असतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णवचा मस्त लुटूपुटूचा रोमांस सुरू असेल. ईश्वरी अर्णव एकमेकांना फूल देतील आणि इकडे AGM सुरू होईल. आणि या AGMमध्ये जेव्हा आकाश आपलं प्रेझेंटेशन देणार तेव्हा बाकीचे बोर्ड मेंबर्स चक्क आकाश विरुद्ध मतदान करतील.
ही गोष्ट अंजली आणि अर्णवला आवडणार नाही आणि अंजली अर्णव म्हणतील, तुम्ही आकाश पाटीलला आपलं मत का नाही देत आहात. तेव्हा एक बोर्ड ऑफ डिरेक्टरची मेंबर म्हणेल की आकाश या पोझिशनसाठी योग्य नाही आहे, म्हणून आम्ही त्याला मत देणार नाही. हे ऐकून अंजली आणि अर्णवला जबर धक्का बसेल. म्हणजे आकाश हा कमिटीमध्ये सिलेक्ट होणार नाही आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टरचा मेंबर बनणार नाही आहे, तो हे इलेक्शन हरणार. आणि जेव्हा ही बातमी वल्लरी आणि नम्रताला कळेल तेव्हा घरी मोठा धिंगाणा होईल, यात शंका नाही. आता अर्णव कंपनीचा मालक असला तरीसुद्धा तो काही करू शकत नाही, एवढं मात्र नक्की. आता याचे खूप वाईट परिणाम होणार आहे, एवढं खरं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.